नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। खाजवा डोकं खाजवा तुम्ही थोडं। हायवेची कामं चालू आहेत, शिमिटच्या नळी झोपत्यात, दुपारी लोखंड तापत आहे तर रात्री 3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात। आमची मंडळी फक्त फुकाट खायला पडाकली, बाकी काहीच नाही। 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, 100-200 रुपये कायम खिशात। बापानं 100 द्यायचे, हिनं 100 द्यायची। इथं लई खोडीची, हिनं उलटी झक मारायची, पोराला म्हणायचे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं तो पहिल्यापासून तसाची। कोण? बाप। त्याला मी 9वी पासून पाहते। जो जसा आहे तसाची, त्याला काही जमलं नाही। आणि मी म्हणून राहिली, तू का नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी। आणि त्याच्यामुळे आपली पोरं बिघडली। आपला 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा दरोडा टाकीतो। याला सरकार जबाबदार नाही, याला शाळा जबाबदार नाही, याला कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे। तुम्ही उगाच शाळांवर खोपार फोडून बसू नका। शाळेनं काय उत्तर घेतलं नाही तुमची पोरं सुधारायची, त्यांना त्यांचं पडलंय। शाळेला नाव ठेवू नका, सरकारला नाव ठेवू नका। आई बाप नंगाट असलो काय करते पोरग, आता हे भंगार चांगले फटकावले काय करते, हे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हाणल्यावर काय क्वार्टर रुपये देते। अजून 25% घरांमध्ये शिस्त आहे। हो, रात्री 9 नंतर एक वाक्य सांगू शेतकऱ्याच्या पोराला, दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो। दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो, आणि जो किटली इसरून येतो तो का आला स्लॅब टाकील मारा। किटली इसरून आलं म्हणजे बाप इसरला आणि पोऱ्या घेऊन आला, बापही त्याच बाकड्यावर प्यायला बसला होता। चांगले रिपीट केल्यावर काय करते पोरं, फक्त पोऱ्या नुसतं म्हणला मी घरातून निघून जाईन, अहो त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे, पण मी करील प्रयत्न परत, ते जात नाही हो। आणि गेलं तर गेलं कुठे इकत आणले। पोरग म्हणलं मी फाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे ये। पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराया कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, हे तणनाशकाचे नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या, पुन्हा काही सापडत त्यांना सापडत। आणि कोणत्याही पोरानं औषध द्या, पोरग 5 तास मरत नाही। माझा विश्वास नसला घेऊन पहा। आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का, तू शेण खावा पण औषध नको, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात। गुंडळी घाली, एकदा नळी घालून आणली ना, तो रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध आहे काय। हे काय करतात, यांना आलाय ऊत। यांनी आता नवीन पद्धत आणली आपल्या पोरांनी वाढदिवस करायची। या बिचाऱ्या पालवे परिवाराचा आदर्श घ्या। एकादशीचे तेवढं एवढं मोठं नियोजन त्या मुलीसाठी केलंय, का नाही देव त्यांना दुप्पट देणार। नाही तर आपल्या पोरांनी आता वाढदिवसाची पद्धत नवीन आणली, आता डांबरीवर करायची वाढदिवस। बाप नाही त्यांना, वड्याला सापडेल अवलाद या। यांनी वाढदिवस डांबरीला करायची, केक ठेवायचा चौकात डांबरीवर, केक मोठा, त्याच्यावर 5-6 जणांनी मुतायचं सामुदायिक, एकत्र चैन खोलायची, संगच मुतायचं सगळ्यांनी। मग तो मूत केक मध्ये मिसळायचा एकत्र, आणि एकमेकाचा केक आणि मूत प्रसाद म्हणून खायचा। आणि तोंडात घालताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू। खरंय का खोटं आहे बोला। आणि मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायची, हे भिक्या। तटून गेले ते, रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन इकल्या। हे कुटुंबांचे आदर्श घ्या। शून्यातून कुटुंब मोठे झालेत। आता हे पालवी साहेब आहेत, उद्योगपती, हे स्टेजवरचे एवढे आपण शिकलेले आहेत, आपण शून्यातून मोठे झालोय। आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला काही वाटत नाही त्याचं, का आपल्याला नव्हतेच।
नव्हतेच आपल्याला. काय होतं आपल्याला? आता हे स्टेजवर जेवढे बसले काय होतं आपल्याला? या नालायकांना माज येण्याचं कारण आहे महाराज. यांना सगळं मिळालंय फुकाट. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती. पाटी पाटी तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडीतो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी होती आपल्याला थुका लावला तर वठायची, नाही तर वठत नव्हती. आपण लिहायचं बंद केलं, पेन्शडी खायला सुरुवात केली. काय होतं? अरे आपण विनोद आहे हा. अरे आपण लहान होतो महाराज, पण आपली आई साधी होती, 9वार साडीतली भोळी. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? भाऊ जेवढं हाणता येईल तेवढं हानपण शिकला पाहिजे. अंगठा टेकवणारी बाई, 9वार साडीतली, डोक्यावर पाटी, पाठीमागं शिळी, शिळी घेऊन शेतात चालली का, डोक्यावर पाटी. गुरुजी जर भेटलं तर बोलले ती नम्रता बरोबर का? भाऊ जेवढा हाणता येईल तेवढा हाण, पण शिकला. बापानं म्हणायचं मिळाला तरी झालं, पण हाणला पाहिजे. काय आपले दिवस होते लहानपणी. मराठी शाळा जर सुटली तर गाव जागं व्हायचं. एवढी कारकी आरडायची मला, पळत सुटायची पोरं सुट्टी. आणि त्यातल्या त्यात गुरुजीनं म्हणावं 2-4 दिवस सुट्टी, मग तर मिळालंच. बरं पळताना आपल्याला सरळ पळत येत नव्हतं. दोन्ही हात गुतेल राहायचे, एक दप्तराला आणि एक चड्डीला. बरं हे गळालं ते चालेल, हे गळून कसं जमा? बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय? खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. आणि कमराला काय पट्टी होती का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. विनोद होता महाराज. अरे आपल्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. आपल्या घरात गरिबी होती. भात मिळायचा तो सणालाच, चपाती मिळायची ती सणालाच, पण चपाती घालणारी देवीच होती. आज 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी तिने याला. चाल भाऊ गाडी झोप, पण चाल. आता काय तुझ्यावर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून आहे देशाची. ती गाडी झोपते. इंग्लिश मिडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना 5 मिनिटं त्याच्या ऐकपात राहते. ती हसत नाही. ती म्हणतं मी पापच काय केलं, ह्या नालायकांच्या घरात जन्माला आलो, मी खेळावं का नाही कधी काय. आणि त्याची बाई म्हणती काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाईनं. काय शिकली बाई? हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधारणा. ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकेल? आता माझ्याकडे शिकायला एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. होतं रे आपल्याला काही. अरे असं दिवाळीच्या सुट्टीत पहिलं पाणी राहायचं. सगळे स्टेजवरचे बसलेले आठवा लहानपण. वड्याला तवा पाणी राहायचं ना. आपण सगळे आंघोळीला कुठं? बोंगळे शेड्या वड्याच्या कलाला ना आपण वड्यात पाण्यातून कार्याचं वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तवर घरचे आले शेड्या वड्यालाच महाराज. पण 10 पोरांमधली एकाची आई आली तर 9 पोरं पळत होती. काय शिस्त होती. एकाची आई जरी आली तर 9च्या 9. आणि हे पालवे परिवार, हे सगळे तुम्ही बसलेले खाली, मी तुम्ही, आपण मोठे झालो ना, हे सगळे आपल्या आईबापाचीच पुण्य आहे. आपल्या आईबापाचा त्याग म्हणून आपल्या हे दिवस आले. त्या बिचाऱ्यानं हाताला कधी घड्याळ घेतलं नाही, पायाला कधी चप्पल घेतली नाही, पण पोराची फी भरायची आई गई केली नाही. कौलाचं घर गळायचं कौलाचं घर. चुलीवर पाणी गळायचं. स्वयंपाक करणं शक्य नाही. स्वयंपाकाला होतं तरी काय? मग आईनं काय करायचं? खांबाला पाठ लावायची, एका बाजूनं पोरका घ्यायचा, एका बाजूनं पोरगी घ्यायची, आखी रात मांडी बांधून काढायची. पण तिनं असं नाही करायचं. आणि आता महिलांनी काय दणका उठवलाय 2-4 वर्षापासून. सरकार गेलंय त्यांच्या बाजूनं, कायदा गेलाय त्यांच्या बाजूनं, पुढारी त्यांच्या बाजूनं, आम्ही त्यांच्या बाजूनं. मग त्याने आपला दणका उठवलाय नुसता. आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. काय अन्याय तुमच्या? काय नक्की अन्याय आहे काय बा? काही झालं का एवढा दणका उठलाय आमच्यावर? काय अन्याय काय तुमच्यावर? अरे ज्यांच्यावर खरा अन्याय ते शब्द बोला ना महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 15 वर्षापासून सासुरवाद शब्द सुद्धा राहिला नाही. शाळेत शिकवायला राहिलं नाही, गुरुजीला राहिलं नाही. यातले कितीतरी पालक आहेत. मी बिचारा तुमच्या मुलासारखा आहे.
15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणाय गेला तर मुलाकडचे माणसं पाणी देत नव्हते महाराज. चहाचं काय घेऊन बसले, चहा तर नव्हताच. आणि तो मुलीचा बाप त्या पोरीला कुठं भेटायचं माहिती का, कांडे कापताना, घास भरताना, महाराज घास कापताना, आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पडायचं आणि 5 रुपये द्यायचा पोरीला. आज तुम्ही आमच्या बापाचा चहा बंद केलाय, कोणी म्हणलं काही? आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, कोणी म्हणतं काय? आणि आमचं काय डरायचे लग्नाच्या अगोदर, शेपट तुटली त्यांची. आणि आमच्यावर अन्याय होतो. काय अन्याय होतो तुमच्या? फक्त खरेची आई मिली. काय अन्याय फिरणे काही नाही राहिलं मला, काही नाही. फक्त 3 गोष्टी जपून वापरा. या मुलीच्या वाढदिवसाला 3च गोष्टी सांगतो. 1, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. कधीच कमी पडणार नाही. अंगातली ताकद जपून वापरा. पोरं माझा टेलपणा करू नका. अंगातली ताकद जरा नीट वापरा. मारामाऱ्या करा, टपरे पेटवाय वापरू नका. तो दिवस गेले आता. हे टपरे पेटवायचे, दंगली करायचे, मोर्चे काढायचे दिवस गेले. या 10 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 झालंय आता. 100% जनता कॅमेऱ्यात येईल. जर क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. शाळेतल्या ज्ञानाला कुत्र खात नाही. हे शाळेतलं ज्ञान सोडा. हे MA BMA हे सोडा. हे MA MPhil PhD DH LLB DEd BEd ज्युनियर KG सिनियर KG हायर KG लोअर KG मेन DEd BEd आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FYN MTech BTech DEd डिप्लोमा टर्नर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेटल फार्मसी ICT ॲग्री डिप्लोमा MBN BN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ. काय तज्ञ आलेत आता, गुप्त रोग तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे MN फिमे आले. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या, बाबळीवाणी. कोणी उठायचं 2 खोल्या बांधा घ्या गाडी, काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्ही बसले शाळा काढी. जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. लोकांनी आणायचं कुठून पोरं? बरं पोरं येतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देती नाही, आणि जे बायको करायच्या मूडमध्ये त्यांना बायका देती नाही. पोरं येतील कुठं? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देती नाही, आणि काहींना बायका देणं. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. DEd बंद झाले. DEd बंद, BEd बंद, ETD बंद. डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागायची वेळ लागलंच. मग आता राहिलंय काय? हे ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिगा भरवे, जरी म्हणी त्या नावे, संताया भदावे सर्वेश्वेशी, तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आग्रगता करावे, दास्य सकळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान असेल तर देव. आतलं ज्ञान नसलं काय उपयोग? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटते त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग? काय उपयोग? घ्या लिहून यादी. आता ते दिवस गेले. आता कायदा एकदम कडक आणि चांगला आहे. आता 3 महिने जामीन नाही. जर दंगलीत सापडले ना तर 3 महिने जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. जरा माझा टेलपणा कमी करा. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा, आईची सेवा करायला वापरा, आणि देशाची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरं काय श्रीमंतच आहेत का? 288 मध्ये एकाचं पोरग तरी मिलिटरीत आहे का? ते काला पाठवतील मिलिटरीत? मिलिटरीत कोणची आहे? अरे ज्याची आई कापूस यायला जाते, ज्याचा बाप म्हशी वळीतो, त्याचाच पोरा सीमेवर रायफल घेऊ नये.
श्रीमंताचे नाही जाणार मिलिटरीत, ते फक्त 15 ऑगस्टला भाषण आणणार पोरांना. इंग्रजांनी अतिशय त्रास दिला देशाला, तुमच्या इतकं नाही दिला त्याने, पण तुम्ही आम्हाला 14 दिवसात जेवढा दिला तेव्हा कधीच नाही दिला. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा कुठेही वापरू नका, चांगल्या ठिकाणी वापरा. आज ह्या बिचाऱ्याचा एवढा पैसा गेला ना, अजून एवढा जाऊ द्या, चांगल्याच कामाला गेला. एखादच कशातही का ना, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केली फेटी. तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो 9 वार. आता काय करावं, पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. अहो मी एका लग्नाला गेलो महाराज, त्या लग्नाचं कार्यालयाचं तोंड इकडे होतं आणि सगळे लोक खुर्चीवर तोंड इकडे करून बसेल, पण अख्ख्या वरडाला फेटे, पोरं सुरी पोरं सगळ्यांना तुरी. आता तिकडून घुसताना पुरुष कुठं बसले स्त्री कुठं बसले अंदाज याचं काही कारण नाही, अख्खी तुरेच दिसायची. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी घाई आलो आणि कोपऱ्यात बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. काय पैशाचा नाश. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण आलं आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं नाही, ती ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला आता. काय चांगले खात होते लोक मस्तपैकी, म्हातारी माणसं टपाटप तोंडात टाकायचे, केला लांबकोळा. गुतला म्हातारीच्या नागपुडीत, मिळाला म्हातार. हलकट क्वालिटीचे चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, कोणला किडा आला एकत्र केले. आता तसं पाहिलं तर बुंदीन गुलाबजांबू सेपरेटच शोभा द्या का नाही. अहो बुंदी डाळीचे, गुलाबजांबू पाकाचे, मैद्याचे, गुलाबजांबू पाकाचे, बुंदी पाकाच्या बाहेर आला कोणला किडा एकत्र केलं. लहानाने पोरं काय नाव दिलं तिला, राजा राणी. राजा केवढा नीट बॉट करा, राजा केवढा एवढा, आणि राणी डोळा नको नको पहा ती काढते, म्हणते राणी एवढी. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेल्यावर. ए पोरण हो, राजा केवढा नीट बॉट करावर एवढा करेक्ट, आणि राणी एवढी करेक्ट. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा आणि सगळ्यांनी या यशस्वीच्या वाढदिवसाला देवाकडे मागा. या पालवे अख्ख्या कुटुंबाला आईला बोलवा, मुलीच्या आईला. चला गेलं बॉम्बाला सगळं. मुंगी किती फिरू द्या,
मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मग पुरावा बरं का त्याला 13वा अध्याय, मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू ना तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, ज्ञानाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. एक फायनल वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकतो का? नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय सुखी होऊ शकत नाही. काय माणसं म्हणतात तो माणूस श्रीमंत आहे, उभ्याने जेवतो, मूळ व्याधी म्हणून जेवतो, त्यात काय. काय माणसं म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला म्हणजे. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, तो विश्वास नाही. याला तुम्ही श्रीमंत नका म्हणू. ऐका शब्द, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर, काय जे सुशिक्षित आले. काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, टॉमीशी बोलती. तरी तिथं नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पबे जायचा, फुल टाइम पास होतो. काय करते? काय झालंय महाराज, ह्या 15-20 वर्षामध्ये मूर्ख माणसांच्या हातात पैसा गेला, त्यामुळं धर्माचं वाटोळं झालं. 100 लोक एकत्र केले ना महाराज, 100, 96 लोक येडेत, 4च लोक शहाणे आहेत या जगात, त्यातले 2 अति शहाणे आहेत. मग शहाणे 2च आहेत, एक संत 2 भगवंत. कोण शहाण आहे? 400 एकर जमीन दान, बायको गेली, पोरं गेले, भजन सोडलं नाही, शहाणे आहेत का नाही? 400 एकर जमीन दान, भावानं उदरच्या वया वाटून टाकल्या, डोळ्यात टाकल्या, काय फरक पडला नाही. बंबाजीनं मारलं, रामेश्वरानं का थपालने टाकलं, मारू द्या. बायको गेली, पोरगं गेलं, संसाराचं वाटोळं झालं, पण वैकुंठाला न्यायला देवच आला. शहाणे आहेत का नाही? जाऊ द्या. लोकांनी खापर दिलं नाही, मांडे भाजायला खापर दिलं नाही, लोकांनी शेण टाकलं, लोकांनी शिव्या दिल्या, आई वडिलांचा बळी गेला, पण जगाची आई ज्ञानेश्वरी लिहिलीच. हुशार आहेत की नाही? 14 माणसांचं कुटुंब, पण संगत समाधी नामदेव महाराज. संत शहाणे, 100 मधले 96 लोक येडेत. येडेच आहेत. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहायला. त्याला झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. तुला अक्कल आहे? येडेचे. 27 खोल्यांचा नुसता बंगला बांधला, 13 नुसते बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग वर फट्या बावलीचं. काय करतो त्याला? ते नवरी बाल आणि ते मेवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. मग येडे नाही तर काय शहाणे? दोन भावांची 40 वर्ष एकत्रित केस चालली शेतीच्या बांधावरून, दोघंही मेले, बांध जागेवर राहिला, आणि वकिलानं स्लॅब टाकलं. मग येडे आहेत का शहाणे आहेत? 15 लाख घालून सरपंच झालं, त्याला विचारलं सई, कानपट्टीत नाही देऊ द्या. 96 लोक येडे आहेत, 96. आणि 2 अतिशहाणे आहेत. अतिशहाणे कोणते? माल नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, कायम डोळे लाल. तांबडी कावेळ झाली त्याला, तांबडी कावेळ. कायम डोळे लाल, माझा टेलवानी वागायचं. मोटरसायकलवर झाला, कुत्र्याला आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. देव नाही, धर्म नाही, माझाटल्यावानी वागायचं. म्हणजे देव मानायचा विषय नाही, देव मानायचं नाही. काय होतं बा? काय होतं त्यांच्या डोक्यात? एकाच खटकी. काय होतं? काय होतं बा? एकादशीला पुरीचं लगीन केलं ना. ह्या बिचारीचं नशीब किती भाग्यवान आहे आज. ह्या पोरीचं, बिचारीचे आई वडील भाग्यवान. आषाढी म्हणजे कार्तिकी एकादशीला तिचा वाढदिवस आला, याच्यापेक्षा काय भाग्य आहे? तिचं नाव त्यांनी चुकून ठेवलं, ते रुक्मिणी ठेवायला लागत होतं. हाय की नाही आज कार्तिक सणातली वारी? म्हणजे भाग्यवान राहते काही काही माणसं. काय ना अहो, आपले पोरच आमुषाला जन्माला येईल का आज एकादश का आज काय? बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता आणतो, कोणाला कथा सांगा. काय सांगत तारा?
4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. ती आयला कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काही नाही महाराज. चला थोडं पुढं करंट लावून देतो तुम्हाला. करंट लागणं माहिती तुम्हाला सोपं मलाही सोपं. चला ज्ञानच देव आहे. देवच ज्ञान आहे. फायनल करायचं पुन्हा डोकं लावायचं नाही. 100 येडे 4 शहाणे 2 अतिशहाणे. देव मानणार नाही. आता देव न मानणाऱ्यांची संख्या सध्या वाढत चालली. का? कष्ट झाले कमी, माल झाला जास्त, मग ते भरमिष्ट झाले. भरमिष्ट झाले. काय झालं? बऱ्याच दिवसात बांधून राहिलेली गाय कुठ्या सगळं सुटली आणि ती गेली घासात. ती घास खात नाही. तुडी तिंड ती साखळी गुतली तांगड्यात तरी वाफे तुडी ती. का? ती भांबावली. काय काय खाऊ? माऊलीची वावी आहे 13व्या अध्यायात. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबा म्हणले हिरवा चारा पाहिला आणि ती गाय जशी भांबवली तशी 99% माणसं सध्या भांबवली बधीर झाली. आता ह्या मोकळ्या झाल्या या आठवड्यात. नाही ह्या प्रचारला होत्या 1.5 महिना. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे. बसली गाडी तर गेली. तिला काय माहिती कायला जायचंय. आली गाडी घेता 500 रुपये रोज हिंडली बोंबलत. एका बाईनं 3 सभा काढल्या. फक्त गळ्यातलं फडकं बदलवायचं. टोळी तीच. त्यांची दिवाळी टाकाटाक झाली. सोयाबीन काढायला येत नव्हत्या आणि तेव्हा जर सोयाबीन काढली असती तर वाहूनच गेली नसती. काय म्हणजे पण तेव्हा येत नव्हत्या. तेव्हा त्या म्हणायच्या उन्हात काय काम काय. फक्त टाळ्या वाजवायच्या. ते म्हणले का बैल का म्हणा आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. आपले आता बसल्या थोबाड वासून रात गई. याच्यातली सुद्धा पहा ना काहींची गालवर आली मागच्या 15 वाड्यात. नुसते लाल जुलाब झाले यांना. लाल जुलाब. आता काय? आता जरा खेकड रात गई. या जगाला तुमचं काही घेणं नाही. सीझन पुरतं वापरून घेणार आणि सोडून देणार. आणि हे 99% लोकांच्या डोक्यात आलं नाही. त्यांना वाटतं हे नाही होऊ नाही. म्हणून पुढारी लोक ध्यानात ठेवा. राजकारण तुम्ही जरूर करा. केलंच पाहिजे. पिंड आहे तुमचा. तुम्ही काय फुकाट करत नाही. फुकाट कोण करत? 1.5 महिना काम सोडून सभेला बोंबलं देणं येडे एक माझं. काहीतरी टाकाटुका आहेच नाही. मी म्हणतो नाही काही नाही दान. तुम्ही किती राजकारण करा माणसं ध्यानात ठेवा. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो. राजकारण किती करा माणसाने पिंड आहे तो आहे. 2-4 महिन्याचा डाव हाणून घ्या चला. पण 6 वाजता मतदान संपलं ना 6:30ला सगळे एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात निघाला नाही पाहिजे. करायचं 15-20 दिवस उड्या हाणायला काय हरकत नाही. कुठं खिशाला तकलीफ आहे आपल्या. चला पण सीझन 6 वाजले मतदान संपलं 6:30ला हॉटेल पुढे बसले पाहिजे. गप्पा हाणल्या पाहिजे. एकमेकाच्या हातावर हात घेतला पाहिजे. टाळ्या वाजत घरी गेले पाहिजे. ज्याची परिस्थिती बरी आहे त्यानं सगळ्यांना चहा पाजला पाहिजे. तो विषय परत 10 मळ्या उसाच्या तोडी ती 3 वाजल्या पाणी 3 जनावरांना पाणी पाहिजे. ती 4 टोकऱ्या शेण भरी ती सर्दी नाही तिला. याची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप डोळ्याला अंधार येत. अगं तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठुला. त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथान काय करते काय. हो महाराज तुम्हाला एक वाक्य सांगा. धर्म संस्कृती आणि मुलींचा मोठेपणा शेतकऱ्यानेच टिकवलाय. शेतकरी मुलगी झाल्यावर अजिबात नाराज होत नाही. काय म्हणते तुमचं? पूर्वी तर आमची आजीबाई अशी होती. पहिली मुलगी झाली का ती म्हणायची अरे सोन्याची पेटी. काय आजीबाई होती. 9वार साडीतली आजीबाई भोळी. पण मुलगी झाली ती म्हणायची पहिली मुलगी होऊ दे व्हायलाच. शेतकरी नाही घाबरत कशाला. आजही तुम्ही बा शेतकऱ्याच्या घरात 15 माणसं घेऊन जा जेवायला. पिठलं भाकर पण दणकून. ही श्रीमंत हलकट माणसं मोजीत 5 सांगितले 6वा वाढला.
संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वराणी येईन. एवढ्या चपात्या वाढती का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित तुझ्या चपात्याचं काय घेऊ. शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांग. महाराज जुनं ते शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांगा. ती पातेल्यात पाणी तांब्याभर होती ती डायरेक्ट. ही श्रीमंताची यालपाट तशी नाही. कप भरीतीन पातेल्यात होती. अगं पाजी तीच का आला. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन आहे. ही श्रीमंत खिडकीजवळ जाते. आय अरे सांग ना 2-4. काय मुळ्यात दुखात तो सांग 2-4. आणि मग ते मॉडेल तर चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याचा. बस. आणि उरला का त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव.